नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. इचलकरंजीचे महापौर ठरतात, त्याच्या आधी कोल्हापूरचे ठरले, सांगलीचेही ठरले आणि इचलकरंजीची उत्सुकता होती ती आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. इचलकरंजीचा महापौर ठरलेला आहे. शुक्रवारी अधिकृत घोषणा होईल, पण 4 नावं नगरसेवकांची महापौर पदासाठी प्रदेश पातळीवर पाठवलेत भाजपच्या वतीनं. पण या सगळ्या 2 नावाभोवती सध्या महापौर पद फिरणार आहे. त्यामध्ये उदय धातुंडे यांची शक्यता महापौर होण्याची जास्त आहे, जे आवाडे गटाचे आहेत. याशिवाय प्रदीप धोत्रे जे हळवणकर गटाचे आहेत. महापालिकेत तब्बल 43 नगरसेवक इचलकरंजीत भाजपचे निवडून आलेत, त्यामुळे भाजपचा नगरसेवक होणार हे नक्की आहे. फक्त माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे गटाचा की माजी आमदार सुरेश हळवणकर गटाचा, एवढाच प्रश्न होता. गेले 2-3 दिवस यावर चर्चा सुरू होती. चंद्रकांत दादा पाटील आणि काहींची बैठक झाली. आवाडे, हळवणकर, चंद्रकांत दादा आणि अन्य काहींची बैठक झाली आणि या बैठकीत 4 नावं प्रदेश पातळीवर पाठवायचा निर्णय झाला. त्यामध्ये उदय धातुंडे, प्रदीप धोत्रे, नितेश पवार आणि तानाजी पवार या 4घांचा समावेश आहे. त्यामध्ये साधारणतः उदय धातुंडे जे आवाडे गटाचे आहेत त्यांच्या महापौर पदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता जास्त आहे. त्याशिवाय प्रदीप धोत्रे हेही चर्चेत आहेत. या दोघांपैकी एक जण निश्चितपणे महापौर होणारे नक्की आहे. उपमहापौर म्हणून अनिल डाळ्या जे हळवणकर गटाचे आहेत त्यांचे नाव जवळजवळ निश्चित झालं आहे. त्यामुळं आवाडे गटाला महापौर पद आणि उपमहापौर पद हळवणकर गटाला हे नक्की झालंय. महाधुरळाने कालच बातमी दिली होती की तानाजी पवार किंवा प्रदीप धोत्रे यांची महापौर म्हणून निवड होईल. आता फक्त एक नाव वाढलंय, उदय धातुंडे यांना आता संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. शुक्रवारी सकाळी या संदर्भातली घोषणा मंत्री चंद्रकांत दादा पाटील करणार आहेत. पाहूया, 2 दिवस उत्सुकता आहे. पण महाधुरळाला मिळालेल्या अतिशय खात्रीशीर वृत्तानुसार उदय धातुंडे हेच महापौर होण्याची शक्यता जास्त आहे. प्रदीप धोत्रे यांचंही नाव चर्चेत आहे. पाहूया आता शुक्रवारी कोणाच्या नावाची घोषणा होते. धन्यवाद.